मी रस्त्यावरच आले म्हणायला हरकत नाही की मी आता वकील होणार आणि स्त्रियांना न्याय मिळवून देणार. आणि असा माझा तो पहिला खटला मी जिंकला. कोर्टात मॅटर गेलं तेव्हा एक एक पैलू उलगडायला लागले. हा कायदा नक्कीच मला बदलायला आवडेल. राईट्स अँड ड्युटीज गो हँड इन हँड. मोरॅलिटी लॅकिंग, नीतिमत्ता घसरत चाललेली आहे. अंडर सेक्शन 12 मॅरेज इज नल अँड व्हॉइड असं म्हणून तो घटस्फोट करून दिला. नमस्कार, मी जया महाजन आणि माझ्या आजच्या नवीन भागामध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा विषय तसा आपला खूप संवेदनशील आहे, कारण आज आपण महिलांवर होणारे अत्याचार, त्यांच्या बाजूने असणारे हक्क, कायदे या विषयावर सविस्तर बोलणार आहोत. आणि या विषयावर बोलण्यासाठी आपल्याकडे आज गेस्ट म्हणून आले आहेत ॲडव्होकेट मेघमाला नातू. मॅमचा गेल्या 40 वर्षांचा वकिली क्षेत्रातला अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि त्या आपल्याला त्या विषयावर सविस्तर माहिती देणार आहेत. तर मॅमचं शिक्षण तसं LLB आणि LLM असं आहे. रोटरी क्लबच्या त्या सदस्य आहेत आणि विशेष म्हणजे स्त्रियांना त्यांचा भक्कम आधार वाटतो. तर आपण आता सुरुवात करूया. त्याआधी मी तुम्हाला सर्वांना एक कळकळीची विनंती करते की या आजच्या भागामध्ये मी जे पण काही प्रश्न विचारणार आहे ते कुठल्याही वैयक्तिक पातळीवर नसणार आहेत. ते अगदी सर्वसामान्यांपर्यंत महिलांना, समाजामधील महिलांना त्यांचा उपयोग व्हावा या दृष्टीने विचारलेला आहे. त्यामुळे कोणीही वैयक्तिक घेऊ नये. धन्यवाद. नमस्कार मॅडम. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मॅडम, वकील हा व्यवसाय तुम्ही का निवडलात? लहानपणापासून ठरवलं होतं की तुम्ही अपघाताने आलात? हां, ॲक्च्युली लहानपणापासून काय असं मी ठरवलेलं नव्हतं. पण 1982 to 1985 माझ्या जीवनात ॲक्च्युली कादंबरी घडली की मी रस्त्यावरच आले म्हणायला हरकत नाही. माझी मॅरिटल मोठी ट्रॅजेडी झाली आणि त्यावेळेला मी ज्या वकिलांना अप्रोच केला ते वकील ऑपोजिट पार्टीशी त्यांनी हातमिळवणी केली आणि त्या हातमिळवणीनंतर माझे दागिने सगळं गेलं. त्यावेळेला मी इतकी रडले, पण त्या दिवशी मी झाशीच्या राणीसारखी उभी राहिले आणि ठरवलं की मी आता वकील होणार आणि स्त्रियांना न्याय मिळवून देणार, खोट्यासाठी मी उभी राहणार नाही. असं करून मी ह्या व्यवसायात आले. किती छान. ग्रेट मॅडम, ग्रेट आहात. आता वकील म्हणून पहिला खटला लढताना काय तुमचं फिलिंग होतं मॅडम? पहिला खटला लढताना ॲक्च्युली मी खूप एक्साइटेड होते आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या ऑपोजिट पार्टीला जे उभे होते ना ते खूप अनुभवी लॉयर होते. त्यामुळे मी थोडे घाबरले होते. म्हणजे मला इव्हन इतर कोणी म्हणतं बघ ते तुझ्या ऑपोजिट पार्टीशी उभे आहेत मग तेच जिंकणार. मी म्हटलं बघा मी माझं बेस्ट पॉसिबल करणार. आणि बेस्ट पॉसिबल केल्यानंतर जेव्हा मी जिंकले तेव्हा ते लॉयर इतके चांगले, त्यांनी कुठचाही इगो बाळगला नाही. मला म्हणाले कॉंग्रॅच्युलेशन्स मॅडम, चला आता कॅन्टीनमध्ये मी तुम्हाला कॉफी देतो. आणि असा माझा तो पहिला खटला मी जिंकला. अरे वा, दॅट वॉज व्हेरी गुड मेमरी. मॅडम, मी जेव्हा तुमची प्रोफाईल चेक केली तेव्हा मला तुमचं एक म्हणजे आपण म्हणू शकतो की एक अष्टपैलू व्यक्तिमत्व जे म्हणतो आपण ते मला जाणवलं की थँक्यू. तुम्ही खूप लाईफकडे एकदम सकारात्मक दृष्टीने बघतात. हे मला तुमच्या पोस्टमधून पण कळतंय आणि तुमच्या प्रोफाईलमधूनही मला कळालंय. पण लोकांना असं वाटतं ना की वकील म्हणजे कायम गंभीर, पण मग तुम्ही त्याबद्दल ॲक्च्युली कसं आहे, कोर्टात जर माझं रूप पाहिलं ना तर रणरागिणीचं असतं असंही म्हणायला हरकत नाही. पण एरवी मी खूप हसते. घरात जर कोणी माझ्या आलं तर मी खूप हसते. माझ्या मुलीबरोबर, नातीबरोबर मी जोक्स करते, हसते. म्हणजे माझे असे दोन पैलू आहेत. कोर्टात मात्र मी न्याय मिळवून देताना इतकी गंभीर असते की लोक मला झाशीची राणीच म्हणतात. मॅडम, पुढचा एक प्रश्न विचारते की जेव्हा ऑनलाईन मुलींचा जेव्हा छळ होतोय, काय होतोय, तर त्या संदर्भात तुम्ही मुलींना काय गाईड करा? ऍक्च्युली एवढी घाबरायची गरज असते. आता मला फोन येतात, अगदी रात्री वगैरे सुद्धा फोन येतात, अमक्या माणसांनी असं मला मेसेज पाठवलंय वगैरे. मी काय म्हणते, घाबरायचं कारण नाही. सायबर सेल हा अगदी एक त्यासाठीच बनलेलं सेल आहे, जिथे जाऊन तुम्ही जर तो गुन्हा नोंदवलात तर तुम्हाला निश्चित लगेच न्याय मिळतो.
अच्छा. पण मुली घाबरतात, हो, त्या हो. सेलला जात नाहीत, बरोबर. म्हणून ते पुढे त्या गोष्टी होत राहतात. पण तसं घाबरण्याचं कारण नाही. यू गो टू सायबर सेल अँड गेट जस्टिस. आता तसंच जेव्हा महिला मुली जॉब करत असतात, नोकरीच्या ठिकाणी जर त्यांचा लैंगिक छळ होत असेल तर त्यावेळेस त्यांनी कसं स्वतःचं संरक्षण करावं किंवा काही कायदे आहेत का येस, त्यासाठी? आहेत. हे बघा, पहिली गोष्ट त्यांनी साक्षीदार निर्माण करावेत. कारण कोणताही छळ जेव्हा ऑफिसमध्ये नोकरीच्या ठिकाणी होतो तर कुणीतरी एक साक्षीदार असतंच. बरोबर. दुसरी गोष्ट HR डिपार्टमेंटला कळवावं. आणि तिसरी गोष्ट आपणच झाशीची राणी पण व्हावं ना. सर्वात बेस्ट. तुम्ही का घाबरता? घाबरण्याची गरजच नाहीये. त्यामुळे तुम्ही स्वतः झाशीची राणी व्हा. बरोबर. प्लस HR डिपार्टमेंट आहे, साक्षीदारांना जमा करा आणि त्याचा तुम्ही फेस करा ते. बरोबर. मॅडम, तुम्हाला जर कायदा बदलण्याची संधी मिळाली तर तुम्ही कोणता बदल कराल? ॲक्च्युली मला नेहमी वाटतं की एका कायद्यात बदल व्हावा आणि ते म्हणजे कस्टडी ऑफ चिल्ड्रेन. काय असतं, खूप वेळा किंवा ॲक्सेसरी राईट्स, काही वेळा वडील अगदी म्हणजे असं म्हणून सगळे वडील नाही तर सगळे वडील मुळीच नाही, पण काही वडील खरोखर राक्षसाचं रूपच असतात असं म्हणायला हरकत नाही. आणि ते केवळ बाईला छळायसाठी म्हणतात मला मुलाला किंवा मुलीला भेटायचंय. आणि तिथे ती बिचारी बाई खूप त्रासली जाते. तर तो कायदा पहिला कोर्टाने, माझं म्हणणं त्या कायद्यात असा बदल करावा, कोर्टाने पहिलं वडिलांचं कॅरेक्टर तपासावं, वडील कसे आहेत ते तपासावं, वडिलांना संधी द्यावी स्वतःला प्रूव्ह करायची आणि मगच ॲक्सेसरी राईट्स हव्या. कोर्ट कसं म्हणतं, कायदा काय म्हणतो माहिती का, वडील आहेत ॲक्सेसरी राईट्स द्यायलाच पाहिजेत. का म्हणून तसं, मुलं त्यावेळेला ट्रबलमध्ये येतात, अनेक वेळा मुली ट्रबलमध्ये येतात बिचारे अगदी 7-8 वर्षांच्या सुद्धा. तसं करू नये. आणि मुलाला माझं म्हणणं पहिलं विचारावं की तुला नक्की बाबांना भेटायचंय का, हे विचारावं. त्या मुलाच्या त्या सांगण्याला महत्त्व द्यावं. हा कायदा नक्कीच मला बदलायला आवडेल. मॅडम, तुमचा वकिली क्षेत्रामध्ये किती वर्षाचा अनुभव आहे? 40 वर्षांचा अनुभव आहे. ॲक्च्युली 86 मध्ये मी LLB झाले, लगेच सनद घेतली आणि 88 मध्ये मी LLM झाले. त्यानंतर मात्र मी मागे पाहिलंच नाही. म्हणजे जवळजवळ 40 वर्ष, आता जरी LLB होऊन तर झालीच आहेत, 40 वर्ष सनद घेऊन तर झालीच आहेत, आणि लगेचच मी प्रॅक्टिसला लागले. ओपन रिलेशनशिप बद्दल स्त्रियांची काय मानसिकता आहे? खूप गंभीर प्रश्न आहे, पण कसं आहे माहिती आहे का, दिवसेंदिवस मुली, असं म्हणून हे सगळ्या मुली नाहीत, पण काही मुली खूप वासन अंधतेकडे जात आहेत. त्या आईचं ऐकत नाहीत, वडिलांचं ऐकत नाहीत आणि ह्या गोष्टी करतात. पण नंतर बऱ्याच वेळा ते डिचआउट, ज्याच्याशी त्या ओपन रिलेशनशिप ठेवलेली असते तो मुलगा डिचआउट करतो तुम्हाला. आणि मग जे होतं, तर माझं असं म्हणणं, ती ओपन रिलेशनशिप आय विल नेव्हर सपोर्ट. मॅडम, शाळकरी मुलींना धोके आणि त्याबाबत तुम्ही काय काळजी घेऊ शकता? येस, डेफिनेटली हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आजकाल शाळकरी मुलींना खूप धोके मिळत आहेत. म्हणजे अनेक वेळा अगदी जेंट टीचर्ससुद्धा मुलींशी नको त्या गोष्टी करतात. बिचाऱ्या मुलींना माहिती पण नसते त्यातली. शाळेला जाणारे जे रिक्षावाले काका नेतात ते सुद्धा मुलींशी खूप हे करतायत. आणि अशा, पण एवढंच माझं म्हणणं आहे की मुलींशी असं झालं ना तर मुलींनी आईला सांगायला घाबरू नये. दुसरी गोष्ट, आईने अब्रू करून ते दाबून ठेवू नये. आईने उलट ते ओपन करावं आणि ज्या कोणी केलेला आहे त्याला चांगली कडक शिक्षा द्यावी ना. काय ओपन करत नाही, तिथे फार माझा आक्षेप आहे की आईला सांगायला पाहिजे मुलींनी. मुली घाबरतात आणि आईला सांगितल्यानंतर आईने पण ती ॲक्शन घेतली पाहिजे. या बाबतीमध्ये शाळेचं पण काही कर्तव्य असतं का मॅडम? म्हणजे हो, शाळेचं म्हणजे शाळेच्या जोपर्यंत प्रिमाइसेसमध्ये मुली असतील तोपर्यंत निश्चित शाळेचं कर्तव्य असतं, पण बाहेर पडल्यावर नाही. तुम्ही आजच्या तरुण मुलींना काय सल्ला देऊ शकतात?
तरुण मुलामुलींना माझा पहिला सल्ला, मुलींना पहिला सल्ला म्हटलं तर पहिल्या तुम्ही स्वतःचं शिक्षण, प्रत्येकजण काही माझं म्हणणं इंजिनियर, डॉक्टर, CA होईल असं नाही, पण तुमची आवड बघून तुमच्या चांगल्या क्षेत्रात काहीतरी इतकं चांगलं शिक्षण घ्या की ॲटलिस्ट यू शुड बी एबल टू अर्न युअर ब्रेड अँड बटर ॲटलिस्ट. ते केल्यानंतर तुम्ही डोळसपणे आपला पार्टनर शोधा. तुमच्या आईवडिलांच्या घरी जे तुम्हाला म्हणजे अपब्रिंगिंग तुमचं झालं आहे तसं अपब्रिंगिंग तो तुम्हाला देऊ शकणार आहे ना, ते बघा. मुलांनी पण तो विचार केला पाहिजे की मुलीचं कुठच्या घरात, कारण आत्ता मी अशाच केसेस पाहते की मुलं स्वतःचा पगार अगदी 20,000 पण नसतो, आई वडिलांच्या घरात ती मुलगी अत्यंत अगदी लॅव्हिश वाढलेली असते आणि तरी ते मुलगी, मी म्हणते मग त्या मुलांनी त्या मुलीला सांगावं की मी तुला आई वडिलांच्या घरासारखं हे जीवन देऊ शकणार नाही, आणि मग जर ती हो म्हणाली तर लग्न कर. पण तसं मुलं पण करत नाही आहेत. तर ते केलं पाहिजे. मुलींनी पण जागरूक राहिलं पाहिजे, मुलांनी तसं. तर ही लग्न जी मोडतायत ना आजकाल पटापटा, ती मोडायचं नक्कीच कमी होईल. ते ॲक्च्युली प्रेम नाही म्हटलं जात, आकर्षण असतं त्यांच्यामध्ये, आणि मग ते एक आकर्षण आणि वासना फार असतात. लग्नापूर्वी सुद्धा वाटेल ते करून बसतात मुली. काय बोलायचं आता. तर वाढत्या घटस्फोटाबद्दल तुमचं काय मत आहे? वाढते म्हणजे पहिल्या प्रश्नावरच हा प्रश्न रिलेटेड आहे. वाढते घटस्फोट म्हणूनच होत आहेत. मुलींनी पाहिलं पाहिजे की आई वडिलांच्या, म्हणजे मी नेहमी काय म्हणते, आई वडिलांचा बंगला आहे तर त्या मुलाचं 2 BHK फ्लॅट तरी पाहिजे. आई वडिलांची मर्सिडीज असेल तर त्याची वॅगॉनर तरी पाहिजे. माझं म्हणणं काय, तू घरात जर तुला पंचपक्वांना आई वडील देऊ शकतात तर तो मुलगा निदान चांगलं डिसेंट तुला आयुष्य देऊ शकला पाहिजे ना. ते मुली पाहत नाहीत. आकर्षण होतं, करतात लग्न, नंतर फेल्युअर जातात. दॅट इज नॉट करेक्ट. हे महत्वाचं आहे ना. पण मग ही मुली असो किंवा मुलं असो, ही घरातून पण एक संस्काराची बाजू म्हटली जाईल आहे. नक्कीच जबाबदारी आहे. पालकांची जबाबदारी निश्चित आहे. पण आजकालची मुलं, म्हणजे आमचा काळ होता ना तर आम्ही आई वडिलांचं ऐकत होतो. आता माझ्या मुलीचा काळ जेव्हा झालेला आहे, ऐकत नाहीत. म्हणजे कितीही पालकांनी सांगितलं तरी मुलींचे की पाय तर कोणी बांधून ठेवू शकत नाही. मग प्रश्न असा येतो की मुली करून बसतात. मग जाऊ दे, पळून गेली तर नको बाई, आपणच लग्न लावून देऊ. आई वडील हताश होऊन लग्न लावून देतात. त्यांनाही माहीत असतं काय होणार आहे. मॅडम, नको त्या वयात मुलांमुलींकडनं चुका होत आहेत, ओपन सेक्स होत आहेत, तर त्याबाबत तुमचं मत? त्याबाबतीत खास का 2-3 गोष्टी आहेत. एक तर पालकांनी जागरूक राहिलं पाहिजे. आपली मुलगी किंवा आपला मुलगा कुठे जातोय, काय करतोय. आता माझ्याच तिथे, मी जिथे राहते तिथे अशा काही शाळा आहेत, त्या शाळांच्या बाहेर मुलं स्मोकिंग करत असतात. मी म्हणते यांचे पालक काय करतात, त्यांना माहिती नाही का काय चाललंय हे. किंवा काही शाळांमध्ये अक्षरशः म्हणजे वॉशरूम्समध्ये मुलं मुली नको ते प्रकार करतात. इथे सगळीकडे मुलांचे संस्कार जे आहेत ते घरात ते घट्ट पाहिजेत. आणि मुलांना हे माहीत पाहिजे की आपल्या हातून चूक झाली तर घरी खपवून घेतली जाणार नाही, हे पहिलं माहीत पाहिजे. पण मुलांना आईवडील फार लिनियंट आहेत हो. मोबाईल पाहत बसतायत स्वतः, आणि आईवडील त्यांना मग काही माहिती पण नसतं. मुलं मुली शाळेतून येतात तेव्हा आईवडील मस्त मोबाईल पाहत गप्पा मारत, कोणाला माहिती, हू केअर्स. हे नको, असं माझं म्हणणं आहे. ॲक्च्युली हे फक्त मुलीची आईनेच फक्त मुलीला वळण लावणं किंवा हे जे प्रकार ऐकायला मिळतात बाहेर, तसं नाही आहे. तिला एक तिचं फ्रीडम आहे, पण मग आपल्या मुलांनाही आईचं कर्तव्य आहे की तिच्याकडे फक्त तू एक स्त्री म्हणून बघू नकोस ना. नक्की. मी तर म्हणते वळण लावलं तर प्रत्येक मुलगी बाहेर सेफ. मी तर म्हणते प्रत्येक मुलाला पण आईने सांगितलं पाहिजे की प्रत्येक मुलगी ही तुझी एक जबाबदारी पण आहे. संधी नाही, ती जबाबदारी. हां, एक्झॅक्टली. तर ते आपल्या समाजात आता लॅकिंग आहे. प्रश्न तो आहे. आता त्या काळात माझ्या वडिलांनी माझ्या भावाला जेव्हा लग्न झालं, आता माझा भावाचं लग्न असं 40 वर्ष होतील, त्या काळात माझ्या वडिलांनी सांगितलं होतं लोकांची मुलगी आणतोय, जर काही कमी जास्त झालं तर तुला घालून दे, मी तिला सांभाळ. पण हे आजकालच्या आई वडील करत नाहीये. असं आहे ना. त्यामुळे बरोबर.
आता एक एकदम संवेदनशील टॉपिक आहे की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर बद्दल. मोरॅलिटी लॅकिंग, नीतिमत्ता घसरत चाललेली आहे. तुम्ही इंस्टाग्रामवर जे पाहताय ते आज आपण आपल्या जीवनात करायला लागलो आहे. इंस्टाग्रामवर जे लोक करतायत, पण इंस्टाग्रामचे जे लोक असतात ते त्यांचे काही म्हणजे ते सुद्धा पैसे मिळवत असतात काय काय करून, पण त्यांचं कॉपी करून तुम्ही करायला लागलात. मी काय म्हणते, नाही तर तुम्ही लग्न करू नका. तुम्हाला वाटेल ते करायचे ना, लग्न करू नका. केल्यानंतर तुम्ही तुमच्या पार्टनरशी व्यवस्थित राहिलाच पाहिजे आणि त्यातून पटत नसेल घटस्फोट घ्या आणि मग तुम्हाला कोणाशी करायचं काय लग्न किंवा जे काय, पण असा अन्याय कोणी कोणावर करू नका. मॅडम, आता तुमचा एवढ्या वर्षांचा अनुभव आहे, तर त्या अनुभवामध्ये तुमची अशी एखादी केस आहे जी तुमच्या लक्षात राहिली आहे? खूप लक्षात राहिली आहे. येस. आता ती केस अशी होती की एका मुलीचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर तिच्या सासूबाई इतक्या मुलाच्या पझेसिव्ह होत्या की त्यांनी नवरा बायकोना जवळ येऊच दिलं नाही. तर हे मुलीनी जेव्हा तिच्या माहेरी सांगितलं तेव्हा तिचे एक मामा होते मुलीचे, तर त्यांनी इंटरेस्ट घेतला आणि ते नेरळला राहत होते. तर ते म्हणाले, आमच्याकडे 2 जण या, आपण बघू काय करायचं ते. नेरळला 2 जण, अगदी म्हणजे ते सुद्धा सासूबाईंना, म्हणजे त्या मामांनी सासूबाईंना फोन केला की आमच्या घरात ही आजारी आहे, मामी म्हणजे माझी बायको आजारी आहे, जरा कोणीतरी या म्हणून, गरज आहे म्हणून त्या दोघांना पाठवून द्या. कसं ते करत सासूबाईंनी पाठवून दिलं. पाठवून दिल्यानंतर त्या मामांकडे इतका, त्या मामाने असं छान त्या दोघांना फ्रीडम दिला, एकत्र 2 जण आली. 3-4 दिवस माथेरानला बुकिंग करून दिलं की बाबा तुम्ही जा, तिथे एन्जॉय करून घ्या या. आणि एक असे 10-12 दिवस गेल्यानंतर पुन्हा ती त्यांच्या घरी आली. घरी आल्यानंतर पुन्हा सासूबाईंचे पहिले पाढे 55 सुरू झालं. आणि नेरळला निसर्गाने आपलं काम केलं होतं. त्या मुलीची बिचारीची पाळी चुकली. पाळी चुकल्यानंतर सासूबाई म्हणाल्या, हे माझ्या मुलाचं मूलच नाही, मी कुठे त्याला तुझ्या बरोबर झोपून देते, हे माझ्या मुलाचं मूलच नाही. मग मात्र ती मुलगी माझ्याकडे आली. मी DNA टेस्ट करायला लावून त्या आणि त्या मुलाला माहित होतं हे आपलं मूल आहे, म्हणजे तो, पण मी आई पुढे बोलू शकत नाही. तो म्हणाला, बरोबर आहे, मला माहिती आहे ते माझं मूल आहे, पण मी आई पुढे बोलू शकत नाही. पण हे चुकीचं ना, अत्यंत चुकीचं आहे. मी तर म्हणते अनेक घरांमध्ये सासूबाई ह्या खूप कल्प्रिट आहेत. हे तर मी म्हणजे असं सॉरी असं म्हणू नये, पण आहे असं. मग मी DNA टेस्ट केल्यानंतर प्रूव्ह केलं की त्या मुलाचंच ते मुलं आहे. सगळे आरोप मी हे केले. जज साहेब म्हणाले त्या मुलाकडे बघून की मूर्खपणा सोडा, आपल्या बायको बरोबर संसार करा. पण पुढे त्या मुलाने काही तो संसार केला नाही आणि घटस्फोट घ्यायला लागला. म्हणजे किती विचित्रपणे कोणी वागू शकतं ह्याचा हा एक भयंकर नमुना आहे. आणखीन एक माझी लक्षात राहिलेली केस म्हणजे अशी की त्या मुलीचं एका मुलावर प्रेम जमलं. ती मुलगी चांगली गाण्यातली विशारदच्याही पुढची, आणि तिने कोणाशी तरी जमवलं. तर तिने आईला सांगितलं, तो असा म्हणे सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, त्याचा 2 BHK फ्लॅट आहे, तो मला विचारत होता तू रेडिओ स्टेशनवर गाशील का, आणि तो मला लग्नाचंही विचारतोय. तर आई म्हणाली, ठीक आहे ना, काहीच हरकत नाही, आपण त्या रविवारी आपण जाऊन त्यांचं घरबीर पाहू, त्यांना भेटू. त्याच्या आतच मंगळवारी मुलगी पळून गेली. ती आळंदीला पळून गेली. पळून गेल्यानंतर तिच्या आईवडिलांचा मला फोन आला की असं असं झालंय. म्हटलं, अहो असं झालं म्हणजे काय? कळलं की आळंदीत म्हणजे ते काय झालं, आणि टॅक्सीवाल्याला कळलं की काहीतरी गडबड आहे. आळंदीला लग्न करून ते आले स्वारगेटला. स्वारगेटला येऊन ते हॉटेलमध्ये एका जायला लागले. तर टॅक्सीवाल्याने अशी हुशारीने केलं, ताई तुमचा मोबाईल चार्जिंग व्हायचं राहिलं आहे ना, तुम्ही आता बोलत होतात त्यांना, मी चार्ज करतो, माझ्या इकडे आहे चार्जर, मला देऊन जा, तुम्ही जा हॉटेलमध्ये. आणि त्या टॅक्सी चालकाने फोन केला तिच्या आईचा नंबर शोधून. त्यात त्या मुलीने आईचं नाव हिटलर म्हणून सेव्ह केलं होतं.
मग आई वडिलांनी मला फोन केला. आम्ही रात्री निघालो, स्वारगेटला त्या हॉटेलमध्ये गेलो, त्या मुलीला खाली आणली. तोपर्यंत ती अशी ही झालेली होती. आणि मग पण आता ती केस लढायची म्हटल्यावर त्या मुलीकडे मॅरेज सर्टिफिकेट नव्हतं, मॅरेजचे फोटो नव्हते, फक्त ज्या भटजीने लग्न लावून दिलं ती फक्त एक प्रूफ होतं. तो घटस्फोट मी कसा केला हे मी माझी ट्रिक सांगणार नाही, कारण अनेक वकील त्या मुलीला काय म्हणाले, आता तो मुलगा ॲब्स्कॉन्ड झालाय, कारण तो निघून गेला त्यानंतर, तर 7 वर्ष ॲब्स्कॉन्ड झालाय, प्रूव्ह झाल्याशिवाय घटस्फोट होणार नाही. पण मी मात्र त्या मुलाचा शोध घेतला आणि तो कसा घटस्फोट केला हे माझी ट्रिक आहे. मी सांगणार नाही, पण ते झालं. अगदी 9 महिन्यात तो घटस्फोट मी करून दिला. अंडर सेक्शन 12 मॅरेज इज नल अँड व्हॉइड असं म्हणून तो घटस्फोट करून दिला. ह्या 2 केसेस प्रचंड लक्षात आहेत. आता एवढं सांगताना एवढं कळलं की ती मुलगी म्हणजे आई आणि वडील कधी आपल्या मुलांचा वाईट विचार करत नाही, पण आज तिच्या फोनमध्ये हिटलर. हेच तर सांगते ना, प्रश्न तोच आहे की असं मुलींनी करू नये. मुलांनीही थोडासा विचार करावा. आणि तो मुलगा लफंग्या ठरला. जो मी आळंदीची केस सांगितली, त्याचं झोपडपट्टीत त्याचं घर होतं. त्यांनी मुलीचे दागिने घेतले, कारण तिने जाताना निघताना घरातून दागिने घेतले होते, घेतले आणि पळून गेला. पण मी तो घटस्फोट करून दिला. अर्थात दागिने काही मिळाले नाही. सांगितलं की तो होता झोपडपट्टीतला, त्याने फसवलं हे कळतं, पण असंच ना उलटही होतं की आजकाल मुली अशा प्रकार करायला लागले. येस, एक केस आहे, व्यवहार झाला, एक केस आहे माझ्याकडे सध्या चालू आहे. ती मुलगी जी आहे ती 2 महिने सुद्धा मुलाकडे राहिली नाही, येणार आहे मुलाकडे, आणि तिने ते प्लॅनिंगच केलं. आणि प्लॅनिंग करून दागिने, मुलाचे पैसे सगळं घेऊन पळून गेली. ती आता केस कोर्टात चालू आहे. भयानक मुलगी आहे ती, पण आता ती चालू आहे केस. आता ती आम्ही लढणार आहोत. कारण 2 आयुष्य उद्ध्वस्त होतात ना, उद्ध्वस्त होतात. आणि मला ते इथे मात्र त्या मुलाचं खूप वाईट वाटतं, कारण मुलगा 100 नंबरी सोनं आहे. पण आता त्या मुलीने त्याला फसवला, काय करणार, कारण त्याचं येणार आहे तिला खूप आकर्षित केलं, त्याचे पैसे बिसे सगळं लुटून ती. अशा स्थितीमध्ये मुलं मानसिकरित्या पण खचतात आणि आर्थिकरित्या पण त्यांचं अतिशय खचलाय तो मुलगा बिचारा. आता मी त्याला न्याय मिळवून द्यायच्या प्रयत्नात आहे. मॅडम, अजून एक विचारायचं तुम्हाला की आजकाल आता आई वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये मुलींनाही हिस्सा म्हणजे वारसदार म्हणून ते हे झाले, तर त्याबद्दल थोडंसं आम्हाला. मुलींना समान हक्क आई वडिलांच्या प्रॉपर्टीत मिळालाय, चांगली गोष्ट आहे. परंतु मुली त्याचा गैरफायदा घेत आहेत. कसं आहे, राईट्स अँड ड्युटीज गो हँड इन हँड. प्रश्न असा आहे, मुलींना जेव्हा कायद्याने समान हक्क दिला तर कायद्याने हे पण सांगितलं की आई वडिलांची काळजी मुलासारखीच तुम्ही घेतली पाहिजे. पण मुली काय करतात, आई वडिलांची काळजी घेत नाहीत, हक्क मागायच्या वेळेला मात्र बरोबर हजर होतात. हा झाला एक भाग. दुसरा भाग असा, मी काय म्हणते, आपली जर परिस्थिती खूप चांगली असेल आणि भावाची तेवढी नसेल, मी म्हणते शेवटी कुणाला वर न्यायचंय, तुम्ही हक्क सोडून द्यायला काय हरकत आहे, करा सरेंडर तुमचे राईट्स. तिसरी गोष्ट माझं असं म्हणणं आहे, एक बाई तर म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही, माझ्याकडे एक दिवस आल्या आणि मला म्हणाल्या, वडील, त्यांनी आई वडिलांची थोडी पण काळजी घेतली नव्हती. आईला त्या बाईंनी वृद्धाश्रमात टाकलं आणि बांगड्या आईच्या कापून घेतल्या. त्यावेळेला भाऊ इथे नव्हता. मग भाऊ जेव्हा इथे आला तेव्हा भाऊ वडिलांना छान पाहत होता. पण एक दिवस वडील आजारी पडले. डॉक्टर म्हणाले आता त्यांची शेवटची ही आहे. त्या बाई माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, वडिलांचे 10 लाख FD आहेत, तर तुम्ही मला ते 5 लाख त्यातले मिळवून देऊ शकाल का? आणि ते द्याच मिळवून. 5 लाख मला जर मिळवून दिले तुमच्या वकिली ह्यांनी, तर मी तुम्हाला त्यातले 1 लाख रुपये देईन. आणि 10च्या 10 लाख रुपये तुम्ही काही करा, पण मला मिळवून द्या, मी तुम्हाला 2 लाख रुपये देईन. मी त्या बाईंना एकच प्रश्न विचारला, काळजी मी पाहिलाय, कारण त्या बाई माझ्याच जवळ राहत होत्या. म्हटलं, मी पाहिलंय वडिलांची काळजी अक्षरशः भाऊ आणि वहिनींनी उत्तम घेतलेली आहे, आणि तुम्ही तर काही काळजी घेतलेली नाही. दुपारी 12 वाजता वडील या मुलीकडे आले तर त्या मुलीने जेवायला सुद्धा वडिलांना वाढलं नव्हतं. हे मी स्वतः पाहिलं होतं.
म्हटलं असं असताना तुम्ही कुठच्या याने हक्क मागताय? मी म्हटलं असले वेड्या गोष्टी मला करता येणार नाहीत असं नाही, पण मी करणार नाही, तुम्ही जा म्हटलं. माझ्या कायद्याचा जर मी असा गैरवापर केला, मला देव म्हटलं वरनं शिक्षा करेल. त्यामुळे मी त्यांना घालवून दिलं. म्हणजे अशाही गोष्टी होत आहेत समाजात. या संदर्भात मी विचारते तुम्हाला पुढे जाऊन की बऱ्याच वेळेला आपल्याला माहिती असतं की समोरचा आहे तो चुकीचा आहे, पण तरी तुम्हाला त्याची केस लढावी लागली, असं कधी झालंय? झालंय, असं पण झालंय. कसं झालेलं आहे, एक नवरा माझ्याकडे आला आणि त्यांनी सगळं स्वतःचं चांगलं चांगलं सांगितलं आणि बायको कशी वाईट आहे आणि ती पण माहेरी निघून गेली आहे हे सांगितलं. आणि मी ती केस घेतली, वकीलपत्र त्यांनी साईन केलं, मी ती केस घेतली. केस घेतल्यानंतर काय झालं, जेव्हा कोर्टात मॅटर गेलं तेव्हा एक एक पैलू उलगडायला लागले. मला कळायला लागलं की आपला क्लायंट चुकीचा आहे आणि समोरची मुलगी मात्र व्यवस्थित आहे. पण आता माझ्या काळ्या कोटाला तर मला जागायचं होतं. मग अशा वेळेला मी काय केलं, मी त्या मुलाला हे केलं, त्या नवऱ्याला काउन्सिलिंग भरपूर करून सांगितलं, तिला तू व्यवस्थित 1 टाइम मेंटेनन्स दे, कारण ती मुलगी आहे. मी त्याला असं नाही सांगितलं तू चुकीचं आहेस, कारण शेवटी तो माझा क्लायंट होता. पण ती मुलगी आहे, ती बिचारी काय करेल, तिला एक मूल आहे, तू भरपूर 1 टाइम मेंटेनन्स दे आणि तुझी परिस्थिती चांगली आहे असं म्हणून मी मेंटेनन्स द्यायला लावला आणि ती केस म्युच्युअली सॉल्व्ह झाली. मॅडम, स्त्री भ्रूण हत्येबद्दल तुमचं काय मत आहे? काय आहे, ॲक्च्युली कायद्याने आपल्या देशात, परदेशात नाही आहे तसं, पण आपल्या देशात कायद्याने असं करायचंच नाही. म्हणजे मुलगा आहे का मुलगी आहे हे सोनोग्राफीत जरी डॉक्टरांना कळतंच आणि डॉक्टरांना, पण सांगायचं नाही हे अगदी स्ट्रिक्ट आहे. आणि डॉक्टर सांगतायत असं कळलं तर त्या हॉस्पिटलला सोनोग्राफीचं सील पडतं. परंतु असे कितीतरी डॉक्टर्स आहेत जे चुपचाप स्वतःची प्रॅक्टिस करतायत. तिथे अजून जर 2 मुली असतील तर मुलगा हवा म्हणून तिसऱ्यांदा जातात आणि चेक करून घेतात. आणि तिथे अशा नर्सेस ज्या असतात ते सांगतात बच्चू अच्छा आहे म्हणजे मुलगा आहे, बच्ची अच्छी आहे म्हटलं तर मुलगी आहे. मग ते काय करतात, त्यांची पुन्हा टायअप्स असतात त्या डॉक्टरचे, ते बरोबर तिथे पाठवतात आणि ॲबॉर्शन करून टाकतात. ही अत्यंत, म्हणजे मला तर अंगावर काटा येतो की मुलीचे असे जीव जात आहेत, मला अंगावर काटा येतो. तर दॅट इज सो रॉंग. इनफॅक्ट माझ्याकडे काही वर्षांपूर्वी एक बाई आली, म्हणाली सासरचे म्हणतात गर्भलिंग निदान करून घे. तर म्हणतात तुला नाही ना करायचं, नाही करायचं म्हणाली. म्हटलं तुला कुणाचा सपोर्ट आहे, माहेरच्यांचा सपोर्ट आहे का की बाबा नाही करायचं? म्हणाली माझ्या बहिणीचा मला सपोर्ट आहे. म्हटलं हे बघ तुझी बहीण कुठे राहते? तिने मला सांगितलं दूर कुठे तर राहते. म्हटलं सरळ उठ आणि तिच्याकडे निघून जात. म्हटलं चांगले 4-5 महिने होऊ देत, तोपर्यंत ह्यांना आपण लीगल नोटीस पाठवू की असं असं झालेलं आहे आणि तुम्ही असं केल्यामुळे ती निघून गेलेली आहे, ही लीगल नोटीस पाठवू तुझ्या थ्रू आपण. आणि त्यांना चांगलं फैलावर घेऊन म्हटलं असं जर केलं तर म्हटलं आपण पोलिसांचा मार्ग दाखवू. ती मुलगी गेली तिच्या बहिणीकडे, मी लीगल नोटीस तिच्या थ्रू इश्यू केली. सासरचे येऊन माझ्या पाया पडले की आम्हाला पोलिसात नेऊ नका, आम्ही नाही असं करणार. 5-6 महिने तिला झाल्यानंतर ती आली. म्हटलं आता जर तिला छळत ना परत तर म्हटलं मी बरोबर पाहून घेईन काय करायचं ते घाबरले आणि हे केलं. पण अगदी म्हणजे हे राजरोज चालू. दुसरी मुलगी जरी, म्हणजे अशी लोक आहेत स्त्री भ्रूण हत्या करणार नाहीत, पण अशी लोक दुसरी मुलगी झाली म्हणून. एक वडील मला म्हणतात काय, म्हणजे अगदी चांगल्या समाजातले एक वडील मला काय सांगतात, बापरे एक मुलगी आहे, दुसरी मुलगी झाली तर मला हार्ट अटॅक येईल. म्हटलं अरे काय, स्त्री शक्तीचा जागर होत आहे आणि हार्ट अटॅक येईल म्हणजे काय? दॅट इज व्हेरी रॉंग. तर हे पहिलं समाजातलं हे गेलंच पाहिजे. बरोबर. मॅडम, जेव्हा मुलींना सासरी छळ होत असतो किंवा त्या कुठल्या तरी कठीण परिस्थितीत असतात त्यावेळेस पॅरेंट्सचा म्हणावा तेवढा त्यांना प्रतिसाद किंवा सपोर्ट मिळत नाही, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? येस, त्या केसेस 50-50 आहेत. काही वेळा पॅरेंट्स
अजिबात सपोर्ट देत नाही. मी मुलगी बिचारी येऊन सांगत असते हे चाललंय ते चाललंय, तरी सुद्धा म्हणजे पेरेंट्स म्हणतात जिथे तुझी डोली गेली तिथूनच तुझी अस्थी जाईल असं म्हणणारे पेरेंट्स आजच्या 21व्या शतकात आहेत. माझ्याचकडे अशी केस आली होती, म्हणजे यू विल नॉट बिलीव्ह, ती मुलगी आणि पेरेंट्स माझ्याकडे घेऊन आले. त्या मुलीच्या असे इथे मार इथून असं सगळं हे. तर म्हटलं काय झालं, तर म्हणाली की काल नवऱ्याने खूप मारलो मला, दारू पितो मारतो. तर मला काय वाटलं पेरेंट्स माझ्याकडे का घेऊन आलेत की आता तिला काहीतरी रिलीफ हवंय माझ्याकडून म्हणून. तर म्हटलं ठीक आहे आपण घटस्फोट घेऊन टाकू, कशाला म्हटलं अशा नवऱ्याजवळ राहायचं. पेरेंट्स एकदम असे जोरात नो नो मॅडम नाही अजिबात नाही तसं, आम्ही तुमच्याकडे का आलोय माहितीये का, आम्ही हुंडा सुद्धा द्यायला तयार आहोत अजून, मी बँकेत ऑफिसर आहे, मला सहज 10-12 लाख रुपये मिळतील, तुम्ही एक मोठ्या लॉयर आहात, तुम्ही प्लीज म्हणे आम्ही तुम्हाला नंबर देतो, सासरच्यांना फोन करून सांगा की तिला घरात घ्या, मारून पाठवू नका, एक 8 दिवसात तिचे वडील 10 लाख तुमच्याकडे पाठवून देतील, फक्त त्यांना लोन घ्यायचे. मी आई वडिलांना म्हटलं नमस्ते, मी असलं करणार नाही, मुलगी तुमची आहे, तुम्ही तिला रिलीफ दिलाच पाहिजेत. पण ते घेऊन गेले. त्यानंतर त्या मुलीचं पुढे काय झालं मला काहीच माहिती नाही. हे आई वडील फक्त 4 लोकांचा विचार करतात की समाज काय म्हणेल. तेच 10 लाखाचं तुम्ही तिला एखादा बिझनेस सेट करून द्या किंवा तिला काहीतरी इंडिपेंडेंट करा ना. एक्झॅक्टली, मी तेच म्हणते. तुम्हाला असं कसं वाटत नाही. त्याच्यानंतर आणखीन एक माझ्याकडे केस आलेली सांगते. ती मुलगी खूप त्रासात होती, नवरा मारत होता, उलट तिला केलं आणि मारलं बरं का एकदम नवऱ्याने. तर आणि तिच्या भावाचं लग्न होतं, तर वडील माझ्याकडे येतात, असं असं झालं, तिला समजावून सांगा. म्हटलं मी काय समजावून सांगू, अहो म्हणे तिने आता सासरीच जायला पाहिजे. म्हटलं तुम्ही का असं म्हणताय, एवढा ती मार खाते, सगळं होत आहे, आता माझ्या मुलाचं लग्न होणार, त्याचे फुलपंखी दिवस सुरू होणार, तर त्यात आता माझ्या मुलीची उगाच कटकट नको म्हणून म्हणे तिला सांगा तिथेच राहा. म्हटलं असलं नाही बाबा मी करणार, हे चुकीचं चाललंय तुमचं, मी असलं करणार नाही. त्या उलट काही पेरेंट्स तर भरवून देणारे पण आहेत मुलींना, असे पण आहेत की सासरी काय चाललंय त्यात आई आगीत तेल ओतच असते, मुलीला भरवून देते, जावयाजवळ हे माग ते माग. मी म्हणते असं नका करू, अरे जावयाची जी ऐपत असेल ती जावई देईल ना मुलीला. हे मी असे 2 टोकं दिसतात. विचार बॅड, मुलीला सपोर्ट तर दिलाच पाहिजे, पण असं इंटरफिअरन्स पण नको आणि उलट पण नको सपोर्ट द्यायचा. मॅडम तुम्ही वैष्णवी हगवण्याच्या केसकडे कसं आम्हाला हे करा, खूप वाईट वाटलं, खूप आणि त्यानंतर तुम्हाला सांगते 2-3 केसेस माझ्याकडे तशाच प्रकारच्या आल्या. तेव्हा मी त्यांना म्हटलं तुम्ही म्हणताय मुलीला सासरीच पाठवायची कारण आमची अब्रू जाईल, लोक आम्हाला 4 विचारणार नाहीत. तर म्हटलं असं का करताय तुम्ही, वैष्णवी हगवणीचं आत्ताच ऐकलत ना. नाही हो म्हणे आमची ही जी माणसं आहेत ना ती तशी नाही आहेत, ती इतका काही जीव म्हटलं गॅरंटी देऊ शकता का तुम्ही. म्हणजे असं ही अत्यंत बेकार परिस्थिती आहे काही वेळा. तर ते नको ना माझं म्हणणं, दॅट इज व्हेरी बॅड. तर ते खूप वाईट वाटलं मला, तरी सुद्धा त्या केसेस थांबत नाही थांबत. अजून एक विचारावंसं वाटतं मॅडम की गावाकडे जे अति भागामध्ये खेड्यांमध्ये स्त्रियांकडे फक्त एक चूल आणि मूल एवढीच फक्त तिची, म्हणजे एक सोन्याचा पिंजरा भरपूर आहे त्यांच्याकडे, प्रॉपर्टी आहे, पण घराच्या बाहेर तिने पडू नये. ऍटलिस्ट असंही बघायला मिळतं की त्यांच्या अजून डोक्यावरचं पदरही त्यांना खाली असंही आहे. त्याबद्दल तुम्हाला तेही आहे. म्हणजे कसं आहे, अगदी तुम्ही प्रॉपर्टी आहे असं पण म्हणू नका, अशी पण मी घरं पाहतेय तिथे प्रॉपर्टी पण विशेष नाही, पण नवरा म्हणतो घराचा उंबरा ओलांडायचा नाही, तू फक्त मुलं. मग तिथे बायकांना कमीमध्ये भागवावं लागतं, पण बाईने काही करायचं नाही. आणि त्याच्या उलट पण अशी घरं मी पाहिलेली आहेत की बायकांना म्हणायचं माहेरून पण आण आणि तू पण नोकरी करून घरात पैसे दे, बायकांचे पैसे ओढले जात आहेत, अशी पण घर आहेत. म्हणजे सगळंच इतकं असं कॉन्ट्राडिक्टरी आहे ना की काय बोलावं.
मॅडम, एकत्र कुटुंब पद्धती स्वागतच आहे, असायलाच हवी. पण उगीच ओढून ताडून हे करण्यात किंवा बऱ्याच ठिकाणी कसं होतं ना की नवरा बायकोंचं खूप छान टोनिंग आहे, पण घरातला तिसरा सदस्य कोणी असू शकतो, नणंद असेल, सासू असेल, जे काय, त्यांच्यामुळे जर यांच्यामध्ये खूप जास्त हे होत असेल तर आपल्याला विभक्त पद्धती किंवा हे तुमचं काय विचार आहे त्याच्यावर? कसं आहे माहितीये का, अनेक असे पण केसेस पाहिले जिथे मला घटस्फोट करून देताना खूप वाईट वाटलं. म्हणजे आता अगदी एक छोटी केस माझ्याकडची सांगते. काय झालं, म्युच्युअल कन्सेंटनी डायव्होर्स होणार होता आणि जज साहेब काय म्हणाले की दुपारच्या सेशनला आम्ही घेतो. म्हणून आम्ही दोघे, म्हणजे मुलाकडची वकील, मुलीकडची मी होते, मुलाकडची जी वकील होते, आम्ही दोघी बाररूममध्ये बसलो, आमच्या लेडीज बाररूममध्ये. आणि त्यानंतर आता दुपारचं सेशन करायचं म्हणून आम्ही आमचे डबे बिबे खाल्ले आणि आम्ही आता दुपारच्या सेशनला आलो तर ती दोघं नवरा बायको एकत्र छान बोलत येताना दिसली. तर आम्ही दोघी वकील एकमेकींकडे पाहायला लागलो. म्हटलं अरे इतकी छान एकत्र बोलत येत आहेत. तर आम्ही विचारलं, म्हटलं काय हो, म्हटलं तुम्हाला घ्यायचा नाही एका डायव्होर्स, अजून म्हटलं विचार करा. तर दोघं जण काय सांगतात, विशेषतः नवरा काय सांगतो, आमचं छानच पटतंय, आमच्यात काही प्रॉब्लेम नाहीच आहे हो मॅडम, पण माझ्या आई वडिलांचं नीचं पटत नाही ना, म्हणून आम्ही घटस्फोट घेतोय. तेव्हा मात्र त्याच्या वकील होत्या, त्याही अशा माझ्याकडे पाहायला लागल्या, मी पण अशी झाले. पण थोड्या वेळाने जेव्हा डायव्होर्स झाला ना, मी बाहेर आलो, तर त्या मला म्हणतात की ती दैव दुर्विलास ना, की सगळं व्यवस्थित असून दोघांचं पटतंय. अशा केसमध्ये कसं काय डायव्होर्स होऊ शकतो? म्हणजे मग तरी नाही काय, काउन्सिलिंग करतो आम्ही, पण सासूबाई सासरा ऐकत नाही. नवरा मुख्य म्हणतो मी वेगळं राहणार नाही. अच्छा, म्हणजे त्याला आई पण हवी इकडे, बायको. येस, आणि आई म्हणते मी माझ्या मुलाला सोडणार नाही. आई अजिबात सोडायला तयार नाही. मी काय म्हणते, माझं म्हणणं काय, तुम्ही लोकांची मुलगी घरी आणली आहेत ना, तुमची तयारी पाहिजे. जर त्या दोघांचं पटत असेल तर तुम्ही तयारी ठेवा ना त्या दोघांचं, किंवा मग एका घरात राहायचंच आहे तर मग तुम्ही इंटरफिअर करू नका. त्या दोघांना छान प्रेमाने राहू दे आणि तुम्ही त्यांचा सोन्याचा संसार बघा ना. ते तरी किती जणांना मिळतं, माझं म्हणणं. पण नाही असं करत. सासूबाई म्हणतात की नाहीच. म्हणजे त्यावेळेस तुलना चालू होते की मी असं करते, तिनेही तसं करावं. पण तुझा आज 30 वर्षाचा संसार आहे आणि ती आता आली आहे, तर तुला ती पूर्णाची पोळी आता 30 वर्षानंतर एवढी गोल जमते, तिच्याकडनं तू अपेक्षा का करतेस? ते एक झालं. दुसरी गोष्ट, आजच्या मुली पैसे पण मिळवत आहेत. मग ते मिळवत असताना तुम्ही पैसे मिळवत नव्हतात. ती जेव्हा वर्क फ्रॉम होम करते, तिला कॉल येत आहेत, ती फाडफाड इंग्लिश बोलते, ते तुम्ही मला तेच म्हणायचं नाही का, मी शिकलेली नाही. मग सेम तिने त्या गोष्टीला वेळ दिलाय ना, की तुम्हाला समजून घेण्याची. मला तेच म्हणायचंय, जमतंय त्यांचं तर तुम्ही का असं करता? जमत नसेल गोष्ट निराळी आहे, बरोबर असं आहे ना. तर ते, आणि आणखीन एक माझ्याकडची केस सांगते. म्हणजे तो नवरा मला फोन करून म्हणायला लागला की मॅडम तुम्ही प्लीज या माझ्याकडे. म्हटलं अरे काय झालं, कारण तो अगदी माझ्या ओळखीतला. माझी बायको मला खूप रात्री पण मारते, दिवसा पण मारते, शेजार पाजारचे येत आहेत आणि म्हणतायत की आम्हाला डिस्टर्बन्स होतोय. म्हटलं हे बघ, मी काउन्सिलिंग करायला येते तिचं. मला म्हणाले मी तुमची काय फी ती देईन. म्हटलं ठीक आहे, फी देशील तू, त्याचं काही नाही. मी गेले तर ती बाई माझ्याशी पण व्हायोलंट होती. सासू सासरे आलेले नगरहून, ते म्हणाले आम्हाला मुलांनी बोलवून घेतलं, आम्ही म्हटलं की तुझ्या त्या मॅडमना बोलवून घे. पण अजूनही ती केस तशीच राहिलेली आहे. तो मुलगा म्हणतो मी तिला कसं घालू घरातून. ती म्हणते मी बाहेर नाही पडणार, मी बरोबर घरातच आहे. तो मुलगा रोज बायकोचा मार खातोय. आता ह्याला काय म्हणाल तुम्ही, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. मॅडम, अजून एखादी काहीतरी वेगळा अनुभव असेल जो आम्हाला ऐकायला आवडेल? हो, खूप एक वेगळा अनुभव आहे. काय झालं, मुलीने लग्न जमवलं एका मुलाशी, पण त्याची परिस्थिती एवढी व्यवस्थित नव्हती. पण आई वडील म्हणाले हरकत नाही, तुला जर त्याच्याशीच लग्न करायचंय ना, आम्ही तुला घर घेऊन देतो, तुम्ही दोघं तिथे छान संसार करा. नवरा आला सुरुवातीला आल्यानंतर काय ती सासू, म्हणजे त्या नवऱ्याची आई त्याला सारखी डिवचत होती की तिथे कशाला राहतोस, त्यापेक्षा आपण 2 खोल्यांच्या घरात राहू आणि तू तिच्या आईकडून पहिले कॅश फिर
ॲश हा त्यांचा म्हणजे शब्द होता. तू कॅश आईकडून घेऊन ये आणि त्या मुलीचे दागदागिने सुद्धा त्या नवऱ्याने गहाण टाकले त्या ह्याच्यात. मुलगी बिचारी तिने दिले आणि अक्षरशः त्या मुलीला त्यांनी तिथे जायला लावलं. त्या 2 खोल्यात तीही मुलगी गेली, पण त्या सासूनी एवढे कोटी रुपये तुझी आई मिळवते, त्याचा उपयोग काय आहे आम्हाला, इथपासून इतकं रोज नवरा उठतोय म्हणतोय आज 5 लाख आईकडून आण उद्या, आणि आई वडिलांनी दिले पण शेवटी ते किती देणार. ते म्हणाले आमची मुलगी सुखात नाहीये तिथे. शेवटी तो घटस्फोट झाला. म्हणजे किती भयंकर आहे. मॅडम, लिव्ह इन रिलेशनशिप बद्दल तुम्ही काय सांगाल आजच्या समाजात? काय या कायद्याने त्याला मान्यता दिली. ओके, कायद्याने मान्यता दिल्यानंतर तरुणी खूप अगदी नाचायला लागले आणि गोष्टी व्हायला लागल्या. आता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये कसं आहे, ॲग्रीमेंट करतो आम्ही वकील आणि ती दोघं राहतात. परंतु झालं कसं, जोपर्यंत माझं पटतंय तुझ्याशी तोपर्यंत आपण राहायचं, त्यानंतर जायचं. म्हणजे तिथे निदान लग्न झाल्यानंतर कुठेतरी घटस्फोट घ्यावा लागेल, काहीतरी करावं लागेल, त्यामुळे तरी कुठेतरी जमवून घ्यायची टेंडन्सी असते. इथे काहीच नाही, कारण मला माहिती आहे उद्या माझं पटलं नाही तर मी जाऊ शकते, किंवा नवऱ्यालाही माहिती आहे उद्या माझं पटलं नाही तर मी जाऊ शकतो. त्यामुळे अनेक मुली फसल्या, त्यांचं सगळं म्हणतात तसं वाया गेलं. आणि समाज मात्र तिच्याकडे तू लिव्ह इनमध्ये राहिली म्हटल्यानंतर ॲक्सेप्ट करायला तयार नसतो तिला. त्यामुळे मोरॅलिटी ढासळली. आणि नाहीये कोणती रिलेशनशिप मध्ये राहिलेली मुलगी आपण सून म्हणून ऍक्सेप्ट नाही एक्झॅक्टली कशी करू शकत. एक्झॅक्टली. त्यामुळे मला स्वतःला तो कायदा आता इव्हन परवाच मी वाचलं, म्हणजे अजून तो त्या कायद्यावर स्टॅम्प पडला की नाही मला माहिती नाही. लेडीज बार आता गव्हर्नमेंट करणार आहे. मी म्हटलं बापरे, लेडीज बार करण्याचं म्हणजे ऐकलं, अजून त्याच्यावर स्टॅम्प पडलाय की नाही मला नाही माहिती. म्हटलं आधीच काय चाललंय आपल्या समाजात आणि आता तुम्ही लेडीज बार करताय म्हणजे म्हटलं काय होणार काय आहे आता. सगळं टोटल नैराश्य आहे. म्हणजे मला तर असं वाटतं की मला अजून काय काय पाहायला मिळेल शेवटच्या श्वास घ्यायच्या आधी. आय डोंट नो. मॅडम, आपण आता ना एक रॅपिड फायर राऊंड घेऊयात. येस, ठीक आहे. तर तुमचा आवडता कायदा किंवा ॲक्ट कोणता? हिंदू मॅरेज ॲक्ट 1955. दॅट इज माय फेवरेट ॲक्ट. ओके. कोर्टात पहिल्यांदा उभं राहिला तेव्हा कसं वाटलं तुम्हाला? खूप एक्साइटेड होते, प्रचंड एक्साइटेड. छान, मस्त. कोर्टात चहा की कॉफी? काहीच नाही, मी काहीच घेत नाही, कॅन्टीनमध्ये पण जात नाही. अच्छा. सर्वात जास्त वापरला जाणारा शब्द ऑब्जेक्शन की ॲडजस्टमेंट? ऑब्जेक्शन. ओके. कधी एखाद्या क्लायंटने तुम्हाला हसवून सोडलं असा काही प्रसंग आहे? हो हो हो. तंबाखू चघळत ऑपोजिट पार्टीचा क्लायंट आला आणि जज मॅडम म्हणाले जा असं काय काय, तेव्हा मी जी हसत सुटले म्हणजे कोर्टात मी मला वाटतं प्रथमच तशी हसले अशी. महिला वकिलांना सर्वात सामान्य स्टेरिओटाइप म्हणजे सुट्टीबद्दल तुम्ही काय म्हणता? हां, सुट्ट्या काय होतं, आम्हाला सगळं ॲडजस्ट करावं लागतं. दिवाळीच्या सुट्ट्या असतील, आता दिवाळीच्या तर खूप कमी केली आहेत. ख्रिसमसची तर जवळजवळ नाहीच म्हटलं तरी चालेल, 1-2 दिवस. जे काय ते मे महिन्याचं, त्यामुळे त्यातच आम्हाला ॲडजस्ट करावं लागतं. बरोबर बरोबर. मॅडम, जर तुम्ही वकिली या क्षेत्रात नसतात तर कशामध्ये तुम्ही? डॉक्टर. अरे वा, मला भयंकर आवडतं डॉक्टर. मला एक डॉक्टरचा पॉडकास्ट मिळाला असता. छान, मस्त. कोर्टातील सर्वात लक्षात राहिलेली केस नाव न सांगता एखादी सांगू शकाल? हां, तेच मी आता तुम्हाला जर ह्याच्यात सांगितली, आळंदीची केस आणि ती नेरळला गेले ते 2 जण दिवस आहेत, त्या दोन्ही केसेस भयंकर लक्षात राहिलेले आहेत. एका शब्दात वकिली जीवन? काटेरी मुकुट. दिसायला खूप ग्लॅमर दिसतं, असं वाटतं केवढे पैसे मिळवते ही बाई, पण काटेरी मुकुट आहे हो, डेफिनेटली. मॅडम, समाजामध्ये काही मिथ्स आहेत की त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय. वकील फक्त कोर्टातच केस लढवतात? नाही, कन्सल्टेशन करतो ना आम्ही, कन्सल्टेशन करतो, त्याची फी घेतो. महिलांना घटस्फोटामध्ये काहीच हक्क नसतात?
उलट महिलांना तर खूप हक्क आहेत, महिलांनाच उलट भरपूर हक्क आहेत. अच्छा. FIR नोंदवायची असेल तर वकील लागतोच? नो, नॉट ॲट ऑल. असं काही गरजेचं असं काही गरजेचं नाही. स्त्री फक्त रात्री बाहेर पडल्यावरच तिला धोका असतो असं मिथ आहे? नाही, अजिबात नाही. उलट माझ्यासारख्या 66 वर्षांच्या बाईला सुद्धा अनुभव येतात. दिवसा, रात्री तर बाहेर पडूच नाही स्त्रियांनी, पण दिवसा सुद्धा अनुभव येतात ना. कायदेशीर प्रक्रिया खूप महाग आणि फक्त श्रीमंत लोकांनाच परवडू शकतात? नाही, अजिबात नाही. बरोबर आहे. आमच्यासारख्या प्रायव्हेट वकिलांकडे आले आणि विशेषतः खूप एक्सपिरियन्स्ड वकिलांकडे आले तर त्यांची फी बूम आहे, बॉम्ब आहे. परंतु आज लीगल एड सेंटर्स आहेत, अशा गोष्टींकडे जाऊन लोक कायद्याची मदत घेऊन करू शकतात. मॅडम, तुमच्याशी बोलल्यानंतर आता खूप माहिती पण मिळाली, आमच्या ज्ञानात भर पण पडला आणि तुमचं जीवन प्रवास पण आपण बॅक कॅमेरा जे बोललो आपण, मला खूप तुमचं स्ट्रगल तुम्ही सांगितलंय. पण तुमचा एखादी काही छंद आहे या व्यतिरिक्त? येस, एक तर मी भरतनाट्यम विशारद आहे. माझे लखनौ टीव्हीवर प्रोग्रॅम्स व्हायचे, अर्थात वकिली क्षेत्रात शिरले आणि ते सगळं बंद झालं. मी गाण्याची विशारद आहे, क्लासिकल म्युझिकची. ते पण काय वकिली क्षेत्रात आल्यानंतर हे. पण ॲस्ट्रॉलॉजी हा जो माझा छंद आहे, माझा 5 लाख पत्रिकांचा रिसर्च स्टडी आहे. आणि ते आमचं पिढीजात आहे. माझे आजोबा, ज्यांचा त्यांच्या ह्या ज्ञानामुळे यशवंतराव चव्हाणांच्या कडून सत्कार झाला होता. माझे वडील सिव्हिल इंजिनियर होते, रेल्वे चीफ इंजिनियर होते, पण ते होराभूषणचे गोल्ड मेडलिस्ट होते. आणि मी 3री पिढी, आणि हे सायन्स 2+2=4 इतकं परफेक्ट आहे. अगदी परदेशापासून माझ्याकडे कन्सल्टेशनला लोक येतात. तो म्हणजे मला अनेक वेळा लोक विचारतात की तू वकील आहेस का ॲस्ट्रॉलॉजर? मी म्हणते दोन्ही आहे. तर त्यामुळे तो माझा छंद मात्र, आणि तो माझा अत्यंत आवडता छंद आहे, पॅशन आहे. ॲस्ट्रॉलॉजी इज माय पॅशन. आजच कळलं. ऍक्च्युली तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही तसं काही नाही मेन्शन केलंय. त्याचं कारण काय, काही लोक उगच मजा उडकन कुडमुड्या लोकांनी ह्या सायन्सवर ब्लॉट आणलेला आहे. मग मी जर असं काही सांगितलं तर काही वेळा लोकांनी जर मजा उडवली फेसबुकवर वगैरे तर मला खूप हर्टिंग होईल. कारण सोशल मीडियावर ना मॅडम, तेच 3 दिवसांचा नाही, तसं नाही. त्याला खूप डीप. मी 75ला अभ्यास करायला लागले वडिलांच्या अंडर. आज गेले 40 वर्षांच्या वर माझा अभ्यास आहे. तेव्हा माझा 5 लाख पत्रिकांचा रिसर्च स्टडी आहे. मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीवर मी रिसर्च करते. असं डीप नॉलेज असेल तर ते 2+2=4 असतं. आणि मी तर सगळ्यांना सांगते, गेलात तर एकदम डीप नॉलेजवाल्या ॲस्ट्रॉलॉजरकडे जा, त्याचा अजिबात जाऊ नका. इथे जे लिहिलंय ते होणारच आहे. मॅडम, तुम्ही आज माझ्या चॅनलला भेट दिलीत आणि तुमच्यामुळे आता बऱ्याच जणींच्या ज्ञानात भर पडणार आहे. त्याचा सर्वांना उपयोग होणारच आहे. माझ्या या पॉडकास्टला नवीनच चालू झालं आहे माझं आता हे चॅनल. तर त्याच्यामध्ये एक नवरात्रांची एक सिरीज घेतली मी. त्याच्यामध्ये तुमचा पॉडकास्ट म्हणजे माझ्या खूप छान, मला पॉझिटिव्ह पण वाटतंय. तुम्हाला भेटल्यानंतर खूप पॉझिटिव्ह वाटलं. थँक्यू व्हेरी मच. आणि नवीन पॉडकास्ट आहे तर लाईक करा, सबस्क्राईब करा, सर्वांनी चॅनलला शेअर करा. आणि येस, तुम्हालाही खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला परत यायचं आहे. नक्की आपण अजून एक पॉडकास्ट घेऊयात, हा पण घ्यायचा आहे, आणि परत एक ॲस्ट्रॉलॉजरवर जरूर नक्की येईल. धन्यवाद.